समाधानाने जाता जाता सरणावरी, अरे एवढाच काय तो विश्वास माझा, माझ्या रे निस्वार्थ कर्मावरी, नमस्कार रसिक मायबाप, मी कुमारी सई संजय शिंदे. याच दयानंद कला महाविद्यालयाच्या व्यासपीठावरून आजपर्यंत थोडी बहुत व्यक्त आलेली आज ओपन माईक या कार्यक्रमामध्ये आपल्या समोर ही मी कविता मांडू इच्छिते. आणि सर्वप्रथम मी माझ्या गुरुजनांचे आभार मानते. इथे समोर माझे गुरुजन बसलेले आहेत. तसेच रोहिणी मॅडम आपले देखील आभार मानते. त्याचबरोबर स्वप्नील एक मित्र म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून नेहमी सोबत आलाय, त्याचे देखील आभार मानते. आणि या दयानंद कलाच्या मी नतमस्तक होऊन माझी कविता सुरू करते. कवितेची थोडीशी प्रस्तावना मी तुम्हाला इथे सांगते की मैत्री जेव्हा तुटते ना, तेव्हा प्रेमापेक्षाही जास्त त्रास होतो. त्यावेळी जेव्हा आपल्याला माहित असतं की आपल्या जवळची व्यक्ती आता आपल्याला सोडून जाणार आहे, त्यावेळी आपल्याला आठवत नाही की आता पुढं काय केलं पाहिजे. आपल्याला सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर यायला लागतात. डोळ्यामध्ये पाणी असतं, हातपाय थरकापतात आणि निशब्द असतो. तर तो त्रास, ती वेदना मी इथे मांडण्याचा प्रयत्न करते. कवितेचं शीर्षक आहे तू जाताना. तू जाताना अश्रू डोळ्यांत दाटले होते. तू जाताना अश्रू डोळ्यांत दाटले होते, मन घट्ट केले होते पण आतून तुटले. तू जाताना अश्रू डोळ्यांत दाटले होते, मन घट्ट केले होते पण आतून तुटले होते. आत गोंधळ उडाला होता पण मी मात्र निशब्द होते. तुला वाटले असेल केवळ नातेच तुटले, तुला वाटले असेल केवळ नातेच तुटले पण माझे काळीज फाटले होते. की वरून फक्त थोडेच दिसले बघ अश्रू तुला, वरून फक्त थोडेच दिसले बघ अश्रू तुला, पण आत मात्र समुद्र साठले होते, समुद्र साठले होते. आपण समोरच्याकडून आपण जो जीव लावलाय तो समोरचा लावेल तसं काही नसतं. त्यामुळे काही ओळी लिहिल्या होत्या की तुझ्यात आणि माझ्यात फक्त एवढाच होता फरक, तुझ्यात आणि माझ्यात फक्त एवढाच होता बघ फरक. तू पुढचा रस्ता पाहत होतीस आणि मी तुझ्या बरोबरच्या त्या आठवणी आठवत होते. आणि केव्हाच तुटून तुटून तुकडे तुकडे झाले त्या हृदयाचे, केव्हाच तुटून तुटून तुकडे तुकडे झाले त्या हृदयाचे. आणि त्याला जोडण्याचा मी हट्ट करत होते. शेवट बघा की जे झालं ते झालं. आता शेवट बघा की तुझ्यासाठी नसेल ग काहीच, तुझ्यासाठी नसेल ग काहीच पण माझ्यासाठी तू जाताना सारे जग थांबले होते, सारे जग थांबले होते, सारे जग थांबले होते. आणि जबाबदारीचं जेव्हा ओझं असतं ना, तेव्हा दुःखात माणसाला राहायला जमत नाही बरं. ते जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागते आणि पुढे हे करावं लागतं. त्यामुळे मी लिहिले त्यावरती कविता की समजून घेणारं कोणी नसलं म्हणून व्यक्त होणं संपत नसतं. समजून घेणारं कोणी नसलं म्हणून व्यक्त होणं संपत नसतं. बऱ्याचदा स्वतःशीच केलेलं हितगुज हे कित्येक दुःखांवरचं औषध असतं, हे कित्येक दुःखांवरचं औषध असतं. त्याचबरोबर की ते दुःख वेदना आसवे सगळं एकीकडे, दुःख वेदना आसवे सगळं एकीकडे. कित्येक वादळ आत कोंडून बाहेरून हसत दाखवावं लागतं, बाहेरून हसत दाखवावं लागतं. त्याचबरोबर की सोडिले कुणी अर्ध्यावर म्हणून कुठे प्रवास थांबत असतो का? सोडिले कुणी अर्ध्यावर म्हणून कुठे प्रवास थांबत असतो का? कित्येक आव्हानांना सोबत घेऊन यशोशिखर गाठायचं असतं. आणि कवितेचा शेवट करते की यश मिळेल न मिळेल प्रयत्न मात्र करत राहायचं. यश मिळेल न मिळेल प्रयत्न मात्र करत राहायचं. प्रवासात हरलो तरी चालेल, अरे आयुष्याला मात्र जिंकायचं असतं. धन्यवाद सई मॅडम. खूप छान अशा कविता आपण या ठिकाणी सादर केल्या.